तर काल रात्री सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यावरती साफसफाई झाल्यावरती जेव्हा झोपताना मोबाईल हातात घेतला आणि मन 2 मिनिटासाठी शून्य झालं. जिथे तिथे प्रत्येक ठिकाणी जबलपूरची बातमी दिसत होती. त्या 2 मायलेकरांचं फोटो जिथे तिथे दिसत होते. त्या आईने कसं त्या छोट्या बाळाला 4 वर्षाच्या बाळाला खूप घट्ट धरलेला आहे. तो तिचा चेहरा तिचा फोटोच डोळ्यासमोर येत होता. रात्री तोच विचार करत होती. मृत्यू कसा आहे, अटळ आहे. कधी येणार, केव्हा येणार, काही सांगता येत नाही. ते फॅमिली जी काय फॅमिली असेल तर ती हौशीने तिथे जबलपूरला गेले होते. तिथे हौशीने त्या क्रूजवर बसले होते. काय 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 प्रसंग घडला. जेव्हा एखादी व्यक्ती बुडायला येते किंवा पाण्यामध्ये आपण 2 मिनिटं जर अशी कल्पना केली की आपण पाण्यात बुडतोय तर स्वतःला वाचवायला आपण हातपाय हलतो, खूप प्रयत्न करू, पण तिने तो प्रयत्न नाही केला असेल. तिने फक्त त्या बाळाला मिठी घट्ट धरलेली आहे. तिची ती मिठी जी आहे ना, तिचे ते हात एकमेकांशी धरलेले हात, त्या हातांकडेच मी बघत होते. खूप खूप खराब झाली ही घटना, खूप वाईट प्रसंग घडला. निशब्द काही बोलता येत नाही. फक्त एवढंच आहे ना, आईची मायाच तशी असते. आई एक अशी व्यक्ती आहे जगामध्ये जी आपल्या मुलांसाठी काहीही कोणत्याही थराला जाऊ शकते. तेही उदाहरण की जे ह्या प्रसंगामध्ये वाढलेले आहेत त्या सगळ्यांना हात जोडून भावपूर्ण श्रद्धांजली देते. असा प्रसंग कोणाच्या बाबतीत नको.